हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आत्ता माझी चाललेली आहे पॅकिंग आणि मी कोणते कपडे घ्यायचे आहेत. आज हळदीचे कपडे आहेत ते इथूनच घालून जाणार आहे, पण उद्याच्याला कोणते कपडे घालायचे ते तयारी झालेली आहे माझी आणि ते आत्ता मी घेतलेलं आहे. पण बघूया आणखी मला आणखी डिसाईड होत नाही मी कोणती साडी घालू. तर मी घेतलेले आहे अगोदरपासूनच, पण मी हळदीची पण डिसाईड केली कोणती घालणार आहे. पण पिल्लूचे कपडे पण आज संध्याकाळी घरी हळदी आहेत तर तिथे खूप थंडी आहे आणि मग मी घेतलेला आहे तिचा घागरा. पण बाय चान्स थंडीमुळे नको म्हटलं तर मी त्या दिवशी हुडी आणि आर्मी पॅन्ट घेतलेली आहे, तीच तिला घालणार कारण थंडीमुळे नको होतं. आणि आता मी तिचे घरारा वगैरे काढलेला आहे, शेटचे पण पॅन्ट शर्ट काढलेले आहे, विथ मॅचिंग केलेलं आहे आम्ही. तर तुम्हाला मी दाखवते. आणि एक जीन्स एक्स्ट्रा घेतलेली आहे पिल्लूची, शेटची नाही. तर मला आणखी काही इथं जायचं आहे कार्यक्रमाला. तर आता मी आवरते, हे कपडे बॅगमध्ये टाकते नंतर ना मी, कारण पिल्लूने बघितलं एवढे तर बापरे इकडे तिकडे होईन, आधीच पसारा नको होतो आवरायला. तर मी तुम्हाला दाखवते. तर हा पिल्लूचा घरारा, एक्स्ट्रा जीन्स, एक साडी घेतलेली आहे मी, त्यानंतर शर्टचं जीन्स पॅन्ट रुमाल वगैरे, आणि यामध्ये माझी आहे साडी, पिल्लूचा एक घागरा. तर मेकअप ज्वेलर्स अजून. तर गाईज मी आत्ता आलेले आहे शिदोरी सोडून माझ्या जाऊबाईंची चुलत, आणि आत्ता मला मी आणखी जेवण नाही करत, मला जेवण करायचं अगोदर. नंतर ना मी स्वयंपाक करणार नानांच्या, कारण आम्हाला जायचं आहे संध्याकाळी, लवकर जाणार आहे तर संध्याकाळच होणारच म्हणा. पण त्यासाठी आणि पिल्लूने माझ्या बांगड्या इकडे एक तिकडे एक टाकलेल्या आहेत, तर मी आता काढून ठेवलेलं आहे. मी काय आता साडीवर घालणार आहे ती, तर साईडला काढून ठेवलं कारण त्या बांगड्या आणि इकडे ठेवायचं खराब होते आता इथं. तर आता आलेले आहे, आता गपना साडी नाही काढणार, आता मी जेवण करणार, स्वयंपाक वगैरे करणार. आता ही साडी काढणार आणि दुसरी घालणार, कारण घाल हे कपडे ते कपडे म्हणून कंटाळा येतो. आणि नेमकं मला ज्या दिवशी मला हे करायचे ना, कार्यक्रम अटेंड करायचा किंवा मला कार्यक्रमाला जायचं किंवा काहीतरी आहे मस्त, तर मला झालं तिथे आलंच काहीतरी चावलं, इथं पोळी आणि परत इकडे नाक सुजलं. असंच माझ्या बाबतीत का होतं काय माहिती. आणि माझी बॅग वगैरे सगळी पॅक करून झालेली आहे आणि नखांचं नेल पेंट काढून झालेलं आहे, पण पायांच्या नखाचं काही निघानच आहे. मी भरपूर वेळ ट्राय केलं नेल पेंटने, ते सांडलं पण माझ्याकडून संपून पण गेलं. माझं असंच का होतं, मला ना गडबडीत असं जास्त होतं माझं, त्यामुळे मी लवकरच बॅग भरून ठेवली. म्हणजे परत लक्षात नको, म्हणजे हे करायला राहायचं नाही लक्षात म्हणून. पण आणखी मला कानातले वगैरे काढायचे, आणि केसांचा गुंता मी काय काढला नव्हता, तसंच मागं लब्बर लावलं आणि तशीच गेले होते. म्हटलं वरती नाही छान दिसणार म्हणून, आणि साडी घातली पटपट आवरलं आणि गेले, कारण जायचं होतं तिथं. पण बायका थांबल्या होत्या, त्यांना पण जायचं होतं. आणि शिदोरी सोडली आहे. आमचं क्यूट वाळ पण खूप छान आहे, पण त्याला मला जास्त वेळ घेता आलं नाही कारण त्यांना इंजेक्शन पण दिलं होतं. आणि तेवढ्यात शेट आले आणि त्यांचं मला घरी घेऊन आले, कारण त्यांचं काही चेकबुक वगैरे घरात होतं, मी कुलूप लावून गेले ते, म्हणून मला लवकर यावं लागलं. आणि तसंही मी आले नसते तरी मला यावंच लागलं असतं, कारण मला नंतर आवरायचं होतं म्हणून. आणि एक लाडू खाल्ला आहे मी अर्धा, तरी माझं पोट भरलं आहे एकदम, असं मला भूकच नाही राहिली. मला जेवावं लागणार आहे थोडंसं. आणि पिल्लूच चाललं आहे आमची चंटी बघा, आमची चिंगूची. तर असे असतात मुलं झाल्यानंतर ना कळेनच तुम्हाला. पण हे लाडू आणि जिंबी माझी इकडेच राहायची बेडरूममध्ये, आणि तसंच मग ते खायला ते खराब होऊन जायची. इकडे किचनवरती ठेवल्यानंतर ना नाना खातील, आणि इकडे माझं आवड. पण आता मला नंतर परत स्वयंपाक करायचा आहे नानांसाठी. आत्ता मी गॅस सरळ करते, कारण भाजी वगैरे गरम करायचं, कारण जेवण नाही केले, जेवण करायचं आणि आवरायचं. सो ह्या साडीत मला खरंच खूप कम्फर्टेबल वाटते.
तर आता सकाळी पिल्लूसाठी थोडं वरण भात केलं होतं, तिला आवडतं म्हणून, कारण मी डाळ शिजवून घातली होती. मेजरली डाळीच्या तुरीच्या डाळीचं आमटी केली होती. त्यामुळे गॅस ऑन करायचा खालून. बाहेर जायचं होतं म्हणून गॅस खाली कॉक बंद केला होता टाकीचा. आणि आता तेच पण नाही जेवले, पण त्यांचं माहीत नाही जेवणार आहेत का बाहेर जेवलेले. नाही जेवले तर परत शिल्लक पडायचं, हे असंच होतं. शिल्लक राहून फोन करून विचारते, नंतर ना बघते काय करायचं. आणि आत्ता माझी झालेली आहे हळदीला जायची तयारी. म्हणजे हळदीला जायचं, उद्याच्या लग्नाचं वगैरे तयारी झालेली आहे. आणि आणखी मला हेअरस्टाईल मला काही वैयक्तिक मला येत नाही, कर्ली करायचं वगैरे माझ्याकडे काही हे नाही आहे. पण म्हटलं कुठं तर संध्याकाळचं पार्लरला नाही करायचं, त्यामुळे म्हटलं राहून दे, तसं नको करायला, आपल्या सिम्पलसी सिल्की सोडून द्यायची. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मला ही काढलेली आहे आमच्या शेटनी मेहंदी, छान काढली. मला म्हणले मला मेहंदी येत नाही, मी प्लॅन करेन. म्हटलं प्लॅन काय, तुमच्यासाठी काही पण काढा, त्याला दिला हात असं म्हटले मी. पण मी काय काढू देते का, नाही. तर म्हटलं फक्त राऊंड काढा. आणि खरंच राऊंड पण खूप महत्त्वाचा आहे. आणि हे पहा, मी हे केलं म्हणजे त्या बांगडीतून काही क्लिअर दिसत नाही. हँड मंगळसूत्र सी ववलं ते आणि त्यांच्याकडून घातले, कारण मला तर ते हातात घालता येत नसतं आलं म्हणून. तर गाईज कसं वाटतंय ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी जेवण घेते, तुम्ही पण या जेवण करायला. तर पिल्लू आमचं बेडरूममध्ये ते काय करते काय माहिती, ते बघावं लागेल. आणि कसं वाटतं व्हिडिओ, बोरच वाटतं. चला, असं आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.